आपण आलोय चंबुखडी गणपती इथं। शिंगणापूर येथील चंबूसारख्या उंच असणाऱ्या टेकडीवर सिद्धबटुकेश्वर गणेश मंदिर वसलेलं आहे। पण हा गणपती सिद्धबटुकेश्वरपेक्षा चंबुखडीचा गणपती या नावानेच अधिक ओळखला जातो। या गणपतीचा उल्लेख करवीर महात्म्याच्या अध्याय क्रमांक 48 मध्ये केला आहे। कोल्हासूर राक्षसाने पश्चिम द्वाराच्या रक्षणार्थ रक्ताक्ष नावाच्या राक्षसाची नियुक्ती केली होती। त्यावेळी अंबाबाईने सिद्ध व बटुकेश्वर या दोन महावीर दैवतांना नियुक्त केलं होतं। यावेळी रक्ताक्ष व सिद्ध बटुकेश्वर यांच्यात युद्ध झालं। यामध्ये सिद्ध व बटुकेश्वराने रक्ताक्षाचा पाडाव केला। त्यावेळेपासूनच या पर्वतावरच निवास करू लागले। याचा करवीर महात्म्यात उल्लेख आहे। इथं लोक मनःशांती आणि दर्शनासाठी येत असतात। इथला निसर्ग अतिशय रमणीय आणि शांत आहे। अशा या पौराणिक महात्म्य असणाऱ्या मंदिराला एकदा तरी नक्की भेट द्या। अशाच धार्मिक पौराणिक कथा आणि माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका।